हे जे काही दुनियेत चालू आहे ना, मराठीच बोला जाऊन परप्रांतीयांवरती दादागिरी करणं वगैरे. पण मी स्वतः एक मराठी आहे आणि एक मराठी असून दुसऱ्या मराठी माणसांकडून म्हणजे प्रॉपर भूमिपुत्रांकडूनच काइंड ऑफ स्कॅम झालेला आहे, काइंड ऑफ पाठी खेचण्याचा प्रयत्न म्हणू शकता. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि जेव्हापासून बिझनेस मध्ये आली आहे ना, मला स्वतःला परप्रांतीय खूप जास्त आवडतात. कारण मराठी माणूस कधीच मराठी माणसाला सपोर्ट करत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी नावं ऑब्व्हियसली नाही सांगणार, पण येस मला स्टोरी सांगायची आहे. झालंय असं की मला ना, मी स्वतः एक युजीसी क्रिएटर आहे, त्याच्यामुळे मला कधीच इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट नव्हता. पण लास्ट टाइम ना, मी स्वतः एक पेट पेरेंट आहे आणि ज्या युट्यूबर ताईंना मी एका भेटली होती, त्याही एक पेट पेरेंट होते. सो खूप छान बॉन्ड झाला होता आणि तेव्हा शृंगार सौंदर्याची इनिशियल स्टेज होती. सो मी ऍज अ गिफ्ट म्हणून त्यांना काही प्रोडक्ट्स पाठवले होते. पण त्यांच्या मनाचा मोठेपणाने त्यांनी खूप छान व्हिडिओ बनवली होती आणि खूप छान रिस्पॉन्स सुद्धा आला होता. आणि माझे बरेच सारे स्टुडंट्स सुद्धा मी बघते की कोलॅब करतात. सो मलाही असं झालं होतं की यार सगळे करतात तर का नाही आपण करावा. सो मी माझ्या क्रायटेरिया आणि टर्म्स कंडिशन नुसार किंवा माझ्या विजन नुसार मी 2 भूमिपुत्रांना, एक मेल युट्यूबर होतं आणि एक आपलीच भूमिपुत्र आहे, गाववालीच आहे, पण फॉलोअर्स कमी आहेत त्याचे. युट्यूबर आहे की नाही मला माहित नाही, पण ते दोघांची आपले आपले बिझनेस आहेत आणि कॉन्टेंट क्रिएशन पण करतात. सो मी त्यांना अप्रोच केलं होतं. प्रॉपर शुद्ध मराठीमध्ये बोलणं झालं होतं. प्रॉपर अप्रुव्हल आलं होतं की आम्ही बार्टर करायला तयार आहोत. समोर काहीच नव्हतं पेड आहे किंवा काय आहे. ही गोष्ट आहे फेबची. आता चालू आहे मे, म्हणजे ऑलमोस्ट 4 महिने झालेले आहेत त्या गोष्टीला. आणि त्याच्यानंतर एक दोनदा मी समोरना मेसेज केला होता, एक दोनदा समोरना रिस्पॉन्स आला होता की आज करतो उद्या करतो. पण अजूनही रील तर लांबची गोष्ट, साध्या स्टोरी मध्ये सुद्धा मला टॅग आलेला नाहीये. येस, जर तुम्ही स्वतःहून एखाद्या छोट्या बिझनेस ओनरला जर अप्रुव्हल देते की आम्ही बार्टर कोलॅब करू, तर थोडी तरी ऑडॅसिटी हवी ना, की त्याने काहीतरी गोष्टी पाठवल्या. ठीक आहे, तुमचा इगो असेल, तुमचा ऍटिट्यूड असेल, तुम्ही माझ्यापेक्षा पुढे असाल म्हणून तुम्हाला मला नसेल कोलॅब करायचं. ठीक आहे, पण ऍटलीस्ट स्टोरी, जे काय तुम्ही मला कमिट केलं होतं त्यातलं काहीतरी तरी करायला हवं ना. मी खरं सांगू ना, परप्रांतीय बिझनेसच्या बाबतीमध्ये खरंच खूप चांगले आहेत. आपला मराठी माणूस ना कधीच दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट करत नाही आणि हे मी पावले एक्सपिरियन्स केलेलं आहे.